बघा, हा जो भैरवनाथ आहे ना, याची आख्यायिका मी सांगितलेली, पण आपल्याला तेच तेच परत करायचं आहे. तिथं काय करायचं आहे, लोकांचे मनं वळवायची, तिथं पब्लिक वाढवायची आणि देवाचा प्रचार करायचा. देवाचा प्रचार, देवाचं खरं काम काय? संतांनी काय केलं? विठोबाचं नाव स्वतः घेतलं आणि लोकांना सांगितलं. जो स्वतः देवाचं नाव घेतो, दुसऱ्याला सांगतो, त्यावेळेला देव त्याला खऱ्या अर्थानं पाहतो. देवाला कोंबडं, बकरू, नारळ काहीच लागत नाही. त्याला पाय फक्त भावभक्ती पाहिजे. संतांनी काय केली? भावभक्ती केली. तीच भक्ती आपल्याला करायची आहे आणि याचा प्रचार करायचा आहे. तर बघा, त्यावेळेला देवांची सभा भरली होती. देवांच्या सभेमध्ये विषय निघाला, आता हे देव आहे, सगळ्यात श्रेष्ठ कोण देव? तर एकाने सांगितलं, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्यातून विष निघालं, 14 रत्न निघाली आणि शंकरांना ते विष पिलं, ते कंठात ठेवलं, नीलकंठ झाला, म्हणून त्याचं नाव काय पडलं? महादेव. सगळ्यात महादेव मोठा. पण बघा, ब्रह्मदेव एखाद्याला थोडं ज्ञान झालं ना, तर त्याला अहंकार वाढतो, म्हणून तो कसा काय मोठा? मी सृष्टी निर्माण केलेली आणि मग मी सगळ्यात मोठा. तू काय बसन वाटत राहतो, अंगाला भस्म लावतो, नंदीवर बसतो, त्याला राहायला घर नाही, काही नाही. आणि त्यावेळेला त्यांनी शंकराच्या गणाची निंदा केली, वीरभद्राची निंदा केली. मग त्यावेळेला देवाला राग काही होतो? त्याच्या भक्ताची निंदा केल्यावर राग येतो. आणि मग त्याने काय केलं? त्याच्या भवईच्या भवईतून खाली थेंब पडला. तो कोण झाला? बालभैरव. पूर्वी अशी पद्धत होती का मुलगा जन्माला आला का तो बापापाशी हात जोडायचा, बाबा मी काय करू? आणि ते मुलगा विचारायचं ना, मी काय सेवा करू? म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये काय ना पडलेले वंशाला दिवा पाहिजे. पण आज ते राहिलं नाही. मुलांना काय पाहिजे? आयतं ATM पाहिजे, आयती प्रॉपर्टी पाहिजे, आणि मुलं आईबाप घरात नकोच आहे. पण ह्या भैरवाना काय केलं? त्याला आज्ञा केली, मग त्याने उग्र रूप धरलं. मग तो कोण झाला? काळभैरव. आणि मग त्याने काय केलं? त्याचं जे 5 तोंड होते ना, एक शिर नखाना खोडून टाकलं करंगळीच्या. आणि मग तिथं एक कृत्या, तो कोण होता? ब्राह्मण. आणि मग ब्रह्महत्या पाठीमागे लागली. मग तो म्हण, आता मी काय करू? तर तेव्हा शंकरांना सांगितलं, तुला मी शिक्षा करायला सांगितलं होतं, तुला काय त्याला मारायला सांगितलं नव्हतं. मग ही शिर बगलात घे, की जिथं गळून पडेल तिथं तू याच्यातून मुक्त होशील. आणि त्याने बगलात घेतलं आणि तो आपला भारत भ्रमण करू लागला. आणि जिथं जिथं त्याने मुक्काम केला तिथं आज भैरवनाथाचे मंदिर आहे. मग काशीला गेला, मणिकर्णिकेचं स्नान केलं, तिथं ते मुंडकं गळून पडलं. आणि तिथं आजही तिथं भैरवनाथाची मूर्ती आहे. आणि मग भागवतात बघा, काशीचं महत्त्व कोणामुळं? पहिलं दर्शन कोणाचं घ्यावं लागतं? भैरवनाथाचं. आणि मग त्यांनी काय केलं? शंकर पार्वतीची सेवा केली. आणि मग दक्षिण भारतामध्ये मणिमल्ले देत मारले. विवाहित भैरवाच्या हाताने मरण होतं. एक मारला तर अनेक वयाची. मग अमृत आणि त्याचं लग्न करायचं होतं. मग ही परंपरा पहिल्यापासून आहे, आपल्या मुलाला लग्न करावा ही इच्छा पार्वतीची होती. मग तिने त्याला सांगितलं. मग तो कुठं गेला? कोल्हापूरला आला. त्याची ती बहीण आहे. तिनं त्याला रस्ता दाखवला. तो पातळात गेला, शेषाला हरवलं आणि जोगेश्वरी अमृत घेऊन आणि तो इथं प्रगट झाला, खेड येते. आणि मग खंडेराव आणि भैरबा आणि म्हाळसाबाई आणि बाणाबाई, जोगेश्वरी, या सगळ्यांनी मिळून मणिमल्ले दत्त मारले. लोकांना आनंद झाला आणि खेड भैरव येथे तो गाईच्या खोरातून प्रगट झाला. आता खेड भैरव येथे गाईंचा गोठा होता, गुराखी होता. आणि ज्या वेळेला ते झाडा गेला तेव्हा असा लाल दगड नजर पडला. आणि मग त्याला नागाची मूर्ती दिसली आणि तो घालून पळायला लागला. त्यांनी सांगितलं, पळू नको, मग मी आहे, तू भिवू नको. आणि मग
ही शंकराच्या पिंड तयार झाली आणि मग त्याने त्याच्यावरती रांजण पालथा घातला, त्याला सांगितलं आणि त्याला शेंदूर लावलं. आणि मग तिथं पाण्याची विहीर आहे, देवाची विहीर, तिथं पाणी आजही वाहत आहे. तिथं गोसाई बाबा जांभळीखाली ब्रह्मचारी. आणि मग तिथं रामजी भगत सेवा करू लागला. तर तिथं बघा सर्पदंश जर झाला तिथं पूर्वी लोक आणून टाकायचे. आणि मग तिथं पोडकं मंदिर होतं, तोडकं मोडकं मंदिर होतं. ते मंदिर तिथं लोक सर्पदंशाची लोकांची मनकामना पूर्ण व्हायच्या. आजही लोकांच्या मनकामना पूर्ण होतात. आणि मग 2002मध्ये सिन्नरचे प्रकाश शेट वाजे यांनी वर्गणीतून लोकांना घेऊन आणि या मंदिराची पुनर्रचना केली. आजही तिथं भाविक येतात. तर तुम्ही तिथं या, तुमचे देव भेटवा आणि अनेक लोकांना सांगा. कोंबडं बकरू सत्यनारायणाचे काय, त्याला फक्त काय पाहिजे? भाव, प्रेम. त्याला प्रेम द्या, प्रेम घ्या, त्याचं नाव लोकांना सांगा, चॅनलवाल्यांना सांगा आणि त्याचा प्रचार जर करा तर तुमच्या घरात सुख होणार. म्हणून माझी इच्छा आहे, मी त्याची चॅनल बनवलं आहे. भैरवनाथ चॅनल आपल्या मोबाईलमध्ये आहे, तो बघा. याचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि चॅनलवाला बोलवा. टी व्ही जर गेला तर लोकांचे अनेक लोक येतील, त्याचं नाव मोठं होईल, लोकांना रोजगार मिळेल आणि तुम्हाला एक पुण्य मिळेल. आणि प्रत्येक रविवारी जर आला, तुमच्या मनामध्ये जे विचार आहे, दुःखाचे विचार, तिथं आलो शांतता मिळते. दुःखाचे विचार करतात. जसं तुम्ही पंढरपूरला जाता प्रत्येक एकादशीला, तसं इथं प्रत्येक रविवारी या, दर्शन घ्या. काही आजही लोक येतात, प्रत्येक रविवारी येतात, मन समाधान करतात, घरी जातात. म्हणून या भैरवनाथाचं नाव वाढवा. हा भैरवनाथाचं महत्त्व भागवतात आहे, शिवलीलामृतात आहे, काशीखंडात आहे. असा हा भैरवनाथ हा शंकराचा अवतार आहे. त्याला आईबाप नाही, त्याचा आधी नाही, अंत नाही, सगळ्या जगात वापरून राहिलेला आहे असा शिवशंकर. हरिओम, शांती शांती. या नावाचा जप करा, भैरवाचा प्रचार करा. हे जर तुम्हाला पटलं असेल तर हा चॅनलला लोक आता क्लिक करू नाही राहिले, तर क्लिक केलं तर तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. क्लिक करा. जय भैरवनाथ.